उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक। एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर राजकीय वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं, फडणवीसांनी मांडली बाजू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। मोदींना विनंती करूनही शरद पवारांवर भटकती आत्मा अशी टीका केली आणि महायुतीला फटका बसला। अजित पवारांची कबुली, बातमी बाहेर आल्यावर अजितदादा म्हणतात असं काही बोललो नाही। हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावून महाराष्ट्र आणि हरियाणातल्या निवडणुकींना सामोरं जाण्याचा सरकारचा डाव। वक्फ बोर्ड कायद्याबाबत सरकारमध्ये एकमत नाही, सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र। गुन्हे दाखल करण्यामागचे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। परमबीर सिंग यांचा आरोप। तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे यांच्या कार्यालयावर ईडीचे छापे। बीड आणि संभाजीनगरमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या कार्यालयावर ईडीकडून छापेमारी। ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात 62 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं। दुर्घटनेमध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू, तर दुर्घटनेचं कारण अस्पष्ट। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीत अमन सेहरावतला कांस्य पदक। भारताच्या अमनची पोर्टो रिकोच्या डॅरियन क्रूजवर 13-5 न मात। विनेश फोगटच्या अपिलावर क्रीडा लवादापुढे सुनावणी पूर्ण। वजन वाढणं ही नैसर्गिक रिकव्हरी प्रक्रिया। भारताचा दावा, पुढच्या काही तासात निकाल येण्याची शक्यता। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वायनाडला भेट देणार। वायनाडमधल्या भूस्खलनग्रस्तांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।